नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून। नववर्ष स्वागताच्या जल्लोषावेळी घडलेली घटना। नाशिक येथे 31च्या जल्लोष सुरू असताना उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एकाचा त्याच्याच मित्रांनी मद्यपान करताना डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवार दिनांक 11 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। लक्ष्मण गारे वय 34 राहणार क्रांतीनगर असं मृताचं नाव आहे। मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू असताना शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे। उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला। लक्ष्मण हा घरी असताना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिजवान काझी दोघे राहणार क्रांतीनगर यांनी त्याला सोबत नेले। 31ची पार्टी करू असं सांगून त्याला उंटवाडी रोडवरील मोकळ्या मैदानात घेऊन ते आले। तेथे जुन्या भांडणाची कुरापत काढून लक्ष्मण सोबत त्यांनी वाद घातला। शिवीगाळ करत संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड टाकला, त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। यानंतर दोघेही हल्लेखोर दुचाकीने फरार झाले। पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। गुन्हे शाखेची पथके संशयिताच्या मागावर रवाना झाली आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।